धुळे जिल्ह्यात आज पहिल्यांदाच जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलीस पाटलांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिका पुस्तकाचे अनावरण झाले. यावेळी बोलताना त्यांनी पोलीस पाटलांनी निष्पक्षपणे व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे असे आवाहन केले. गाव पातळीवर शांतता राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असल्याचे त्यांनी सांगितले. घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक भूमिका घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नवीन भारतीय न्यायसंहिता लागू झाल्याने कायद्यात मोठे बदल झाले आहेत. या कायद्यांची अंमलबजावणी करताना पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कार्यक्रमास खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुभय अग्रवाल, राघवेंद्र पाटील उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देण्यात आली. मार्गदर्शिकेमुळे अधिकार व कर्तव्यांची स्पष्ट माहिती मिळणार आहे. ग्रामीण भागातील सुरक्षिततेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील हा पहिलाच जिल्हास्तरीय मेळावा असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्थेवर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस पाटील व पोलीस यंत्रणेमधील समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण सुरक्षेसाठी हा मेळावा मैलाचा दगड ठरणार आहे. मानधनाचा होता, आता जबाबदारी होती. आपल्याला माहिती आहे की 3000 पासून 6000 आणि 6000 पासून थेट 15000 ह्या मानधन करण्याचं काम कोणी केलं. आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विचार केला आणि म्हणून आपली जबाबदारी वाढली. समाजामध्ये अनेक गोष्टी आता बदलतात. आता अलीकडच्या काळामध्ये डिजिटल युगामध्ये की काल परवा पेपरमध्ये वाटलं की उच्चभ्रू अशा मोठ्या कंपनीमध्ये CEO म्हणून काम करणारे, जगामध्ये फिरणारे, त्यांना कोणीतरी कस्टम ऑफिसर सारखं कपडे बिपडे घालून त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना तुम्हाला अरेस्ट करण्यात आलं वगैरे वगैरे सांगितलं आणि 14 कोटी रुपये ते त्यांच्याकडनं घेतले या दाम्पत्याकडनं. त्यामुळे या सोशल मीडियाच्या युगामध्ये कोणती बातमी येते, गावामध्ये काय चालू आहे, कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणाला कोण शिव्या देते, या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवणं, माहिती ठेवणं, जागरूक राहणं, वेळेत त्या गोष्टीमधनं शांतता पसरवणं, नाहीतर मग पोलिसांना कळवणं, ही सगळी जबाबदारी, एक व्यापक जबाबदारी आता पोलीस पाटीलांवर आहे आणि ती करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी प्रशासन ही मदतीला आहे.